करवीर तालुक्यातील उचगावमधील जन्मदात्या पित्याकडून आपल्या दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे। सदर घटना ही समाजाला काळीमा फासणारी असून अशी घटना निषेधार्ह आहे। सदर केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सदर नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशी घटना समाजामध्ये पुन्हा घडू नये याची गंभीर दखल घेऊन संबंधित नराधमाला भर चौकात फाशी देण्यात यावी। या नराधमाचे कुणीही वकीलपत्र घेऊ नये म्हणून सोमवारी बार असोसिएशनला विनंती करणार आहे, असं करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अतुल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस स्टेशन, गांधीनगर कोल्हापूर यांना देण्यात आलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, फेरीवाली संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, युवासेना चिटणीस सचिन नागटिळक, सुनील पारपाणी, शिवाजी लोहार, दीपक फ्रेमवाला, रामराव पाटील आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी। काल उंचगावमध्ये जन्मदात्याने आपल्या 2 अल्पवयीन मुलींच्यावर लैंगिक अत्याचार केला। त्याबाबत आम्ही गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम साहेबांना एक निवेदन दिलं की ह्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून तात्काळ याला फाशी देण्यात यावी, ह्या पद्धतीची आम्ही मागणी केली। आणि बार असोसिएशन, कोल्हापूरच्या बार असोसिएशनला आम्ही निवेदन उद्या देणार आहे वकिलांना की ह्याचं कोणी वकीलपत्र घेऊन याबाबत आम्ही उद्या निवेदन देणार।